ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात। ओम नमः शिवाय। नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला। माझं नाव केदार, आपल्या चॅनलचं नाव आहे केदार पूजा प्रवास आणि आज आपण आलेलो आहोत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर नावाच्या ठिकाणी। या खिद्रापूरमध्ये आपल्याला माहिती असेलच की भारताचं सर्वात मोठं किंवा एक अतिशय उत्तम असं शिल्प सौंदर्य आपल्याला बघायला मिळणार आहे आणि हे शिल्प सौंदर्य बघण्यासाठी आपण आज इथे खिद्रापूरमध्ये आलेलो आहोत। आता आपण मंदिराकडे जाऊयात। आता आपण जिथे बघितलं आपली ऐरावती आतमध्ये जाऊन पार्किंगमध्ये झाडाखाली छानपैकी उभी आहे, जिथे भाटेकाका उभे आहेत। या पार्किंगच्या बाहेरच्या बाजूलाच इथे मागच्या बाजूलाच एक म्युझियम बांधण्याचं काम सुरू झालेलं होतं। यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला होता, पण 5-6 वर्ष झाली हे असंच अर्धवट अवस्थेमध्ये पडलेलं आहे। हे म्युझियमचं काम अजून पूर्ण झालेलं नाही, तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि हे म्युझियमचं काम पूर्ण करावं ही शासनाला विनंती आहे। हे उजवीकडे पार्किंग होतं, या पार्किंगमध्ये आपण गाडी लावली। या पार्किंगपासून थोडंसं पुढे आलं की माझ्या मागच्या बाजूला मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि ह्या बाजूला संपूर्ण समोर नदी आहे आणि ही नदी या बाजूला पण जाते गावाच्या आणि या बाजूला पण जाते। अशा या खोबणीमध्ये बरोबर हे ठिकाण आहे। नदीची चंद्रकोर आकार आहे आणि त्याच्या बरोबर मध्यभागी आपण आत्ता आहोत। मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो नदी कशी आहे आणि आपण आत्ता कुठे आहोत त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। आता आपण मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आलेलो आहोत। आपल्याला समोर जे दिसतंय ते प्रवेशद्वार आहे। इथे चप्पल काढून आपल्याला आतमध्ये जावे लागते। आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये उभे आहोत। तुम्ही इथे वरती बघू शकता ललाटपट्टीमध्ये श्री गणेशाचं चित्र आहे। या बाजूच्या बाजूला तुम्ही बघू शकता मंदिरात प्रवेश करण्यापासूनच प्रवेशद्वारापासूनच नक्षीकामाची सुरुवात होते आणि जसजसं आपण आता मंदिरामध्ये जस्ट प्रवेश केला की आपण शिल्पबंबाळ होणार आहात। मी शिल्पबंबाळ नावाचा शब्द वापरतोय। इतकं सुंदर नक्षीकाम आता आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे। हे नक्षीकाम बघायला आता आपण आतमध्ये जाऊयात। प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यावरती मंडप दिसतो, छोटासा मंडप आहे। इथेही काही खांब आहेत आणि या खांबावरती नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं। या बाजूचेही याच प्रवेशद्वाराच्या आतल्या जो मंडप आहे त्या मंडपावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे। म्हणजे आपण मंदिरामध्ये प्रवेश केल्याच आपल्याला हे नक्षीकाम दिसायला सुरुवात होते। आणि आता भारतातलं 1 क्रमांक असलेलं किंवा नंबर 1च्या जवळपास असलेलं शिल्प सौंदर्य बघायला तयार राहा। हे पहा आपल्या समोर असलेलं शिल्प सौंदर्य। आता आपण इथपासून मंदिर बघायला सुरुवात करणार आहोत। आपल्याला आता हा जो समोर दिसतो आहे हा मंदिराचा स्वर्ग मंडप आहे आणि या स्वर्ग मंडपामध्ये जाऊन आतमधली माहिती आपण घेणार आहोत। मंदिराच्या बाहेर असलेलाच स्वर्ग मंडप आता आपण बघत आहोत। या स्वर्ग मंडपामध्ये एकूण 48 खांब आहेत जे आता आपल्याला दिसत आहेत। हे सर्व बाजूनी मिळून सगळे जर एकूण मोजले तर 48 खांब इथे आहेत आणि प्रत्येक खांबावर अतिशय सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला या स्वर्ग मंडपामध्ये दिसते। स्वर्ग मंडपामधील खांबांच्या खालच्या भागामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। प्रत्येक खांबावरचं नक्षीकाम वेगळं असलेलं आपल्याला दिसतं। काही खांबांवरती आपल्याला खालच्या बाजूला गोपुरं कोरलेली दिसतात। आता इथे आपण बघू शकता, इथे आपल्याला दाक्षिणात्य मंदिरामधली जी गोपुरं असतात तशी गोपुरं आपल्याला इथे कोरलेली दिसत आहेत। स्वर्ग मंडपाच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे 8 दिशांचे अष्टदिक्पाल केलेले आहेत। इथे आपल्याला दिशेचे देवता आपल्याला बघायला मिळतात। दक्षिणेकडे यम आपल्याला दिसतो। इथे समोर आपल्याला मोरावरती आत्ता जे दिसतात ते मोरावरती बसलेले कार्तिकेय स्वामी आहेत। या रेड्यावरती बसलेला यम दिसतो आपल्याला। वरुण, इंद्र इत्यादी सर्व आपले देवता या भागात आपल्याला बघायला मिळतात। ही आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते आहे ही 14 फूट व्यासाची रंगशिळा आहे। या रंगशिळेवरती कोणीतरी आपली कला सादर करत आहे, म्हणजे देवाला आपली कला अर्पण करत आहे आणि वरती बसून हे सगळे देव ती कला बघत आहेत आणि स्वर्गातून सुद्धा देव बघत आहेत। ही संकल्पना या ठिकाणी होती। ही 14 फूट व्यासाची शिळा आहे, तेवढंच वरती गवाक्ष आपल्याला दिसतो। त्यावेळेला अशी पद्धत होती की इथे सादर केलेली सेवा थेट देवांपर्यंत पोचते, म्हणून ही रंगशिळा आणि वरती असलेले देवता इथे प्रतिकात्मक दाखवलेले आहेत। आता आम्ही स्वर्ग मंडपामध्ये उभे राहिलेलो आहोत। आपण हा इथला स्वर्ग मंडपामधला रंगशिळेवरचा एक स्पॉट असा आहे की आता भाटेकाका दाखवतायत तो डाव्या बाजूने आपण जर बघितलं तर ह्या बाजूला आपल्याला ब्रह्माची मूर्ती दिसते जी मंदिराच्या बाहेर आहे। ह्या बाजूला उजव्या हाताला त्यांनी दाखवलं, या बाजूला विष्णू दिसतो, बाहेरच्या बाजूला विष्णू आहे
आणि जर आपण दोन्ही हात जोडले तर समोर आपल्याला शिवाचं दर्शन होतं. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हीचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी उभं राहून करता येतं. इथून थोडंसं पुढे गेलं तर हा व्ह्यू जातो. हाच एक स्पॉट असा आहे की जिथून आपल्याला तिन्ही ठिकाणचं दर्शन मिळतं. आणि त्याच्यावरतीच असलेला स्वर्गाचं सुद्धा दर्शन आणि स्वर्गातल्या सर्व देवतांचं दर्शन आपल्याला इथून घडतं. जेव्हा आपण आपले हात जोडतो त्यावेळेला तुम्ही इथे बघू शकता त्रिशूलाचा आकार तयार झालेला असतो. म्हणजे आपण महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा हात जोडतो किंवा आपण सकाळी जसे हात जोडतो तसा त्रिशूलाचा आकार, म्हणजे एकाच ठिकाणी उभा राहून आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचंही दर्शन होतं. या आणखी एका खांबाच्या खालच्या भागात असलेली गोपुरं आता आपल्याला दिसतात. प्रत्येक ठिकाणी खांबावरती गोपुरं आहेत. प्रत्येकांचा आकार वेगवेगळा आहे, प्रत्येकांचं डिझाईन वेगवेगळं आहे. प्रत्येक खांबावर असलेलं हे बारीक नक्षीकाम, आता तुम्ही हे फूल बघा, या फुलामध्ये किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि त्याचा मायक्रो साईज तुम्ही इथे बघू शकता. आणि असंच नक्षीकाम प्रत्येक खांबावरती आहे. मी प्रत्येक खांबावरचं दाखवलं तर व्हिडिओ 3-4 तासांचा होईल. मी तुम्हाला फक्त सॅम्पल्स दाखवतो आहे किंवा काही ठळक वैशिष्ट्ये फक्त मी दाखवतोय. या स्वर्गमंडपाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. वर जो आपल्याला गवाक्ष दिसतोय, या गवाक्षाचं पण एक वैशिष्ट्य आहे. वर्षामध्ये एकदा जी त्रिपुरी पौर्णिमा येते, त्या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता या गवाक्षाच्या बरोबर मध्यभागी इथे चंद्र आलेला असतो आणि तो चंद्र बरोबर गोलाकार या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि हा क्षण वर्षातनं एकदाच त्रिपुरी पौर्णिमेला रात्री 12 वाजता आपल्याला बघायला मिळतो. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. मे महिन्यामध्ये आता आपल्याला समोर शिव किंवा मुख्य मंदिर दिसतं आहे. माझ्या मागच्या बाजूनी पूर्व दिशा आहे आणि पूर्व दिशेने येणारी सूर्यकिरणं सकाळच्या वेळेला अगदी थेट शंकराच्या पिंडीपर्यंत जाऊन पोचतात. आणि हे दृश्य आपल्याला फक्त मे महिन्यामधल्या काही दिवसांमध्येच बघायला मिळतं. इतर वर्षावर हे दृश्य आपल्याला बघायला मिळत नाही. तर वरती त्रिपुरी पौर्णिमेला मध्यभागी दिसणारा पूर्ण चंद्र आणि महादेवाच्या पिंडीपर्यंत पोचणारी मे महिन्यातली सूर्यकिरणं ही इथली विशेषता आहेत. आत्ता जी आपल्याला दिसत आहेत ती आम्ही ह्या स्वर्गमंडपामध्ये काढलेली जुनी आणि नवी छायाचित्र आहेत. आपण जेव्हा ह्या स्वर्गमंडपामध्ये याल त्यावेळेला आपण अशा पद्धतीची छायाचित्रण केलं तर आपल्याला खूप सुंदर छायाचित्रण करता येईल. स्वयं छायाचित्रण करण्यासाठी सुद्धा काही नमुने तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. आता आपण स्वर्गमंडपातून आतल्या सभामंडपामध्ये प्रवेश करत आहोत. इथे आपल्याला द्वारपाल दिसतात. 10 द्वारपाल आहेत. या बाजूला 5 आहेत आणि या बाजूला 5 द्वारपाल आहेत. ह्या बाजूचे इथल्या ह्या प्रवेशद्वारातले जे द्वारपाल आहेत हे सगळे शस्त्रधारी द्वारपाल आहेत. त्या द्वारपालांच्या खालच्या बाजूला आपल्याला व्याल कोरलेले दिसतात. जसे आपण अन्य मंदिरांमध्ये पाहिलेले होते तसेच व्याल इथे आपल्याला कोरलेले दिसतात. दुसऱ्या बाजूचे व्याल मी तुम्हाला दाखवतो. आता हे दुसऱ्या बाजूचे खालच्या बाजूला दिसणारे व्याल आहेत आणि त्याच्यावरती असणारे द्वारपाल आहेत. आता तुम्ही या द्वारपालांचा आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये अंधार आहे त्यामुळे तुम्हाला मी नीट दाखवू शकणार नाही. इथे तुम्ही बघून घ्या. या द्वारपालांच्या गळ्यातले जे दागिने आहेत हे दागिने किती छोट्या आकाराचे आहेत आणि किती सुंदर पद्धतीने कोरलेले आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेले दागिने आहेत. खूप व्हरायटीज आपल्याला इथे दागिन्यांच्या बघायला मिळतात. मग ते पुरुष असोत किंवा स्त्री असोत, आपल्याला खूप प्रकारची दागिन्यांची व्हरायटी इथे बघायला मिळते. इतक्या छोट्या आकाराचं नक्षीकाम प्रत्येक मूर्तीमध्ये केलेलं आहे आणि अशा शेकडो मूर्ती या मंदिरामध्ये आहेत ज्या बघायला आपण यायलाच पाहिजे. ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे एक प्रकारचं व्यालच म्हणता येईल. मगरीचं मुख आहे आणि वरती मोराचा पिसारा आहे. अशा प्रकारची ही चालुक्यांची शिल्पांची पद्धत होती की वेगळ्या प्राण्याचं धड आणि वेगळ्या प्राण्याचं शरीर ही चालुक्य पद्धती होती. मगरीचं मुख आणि मोराचा पिसारा. इथल्या प्रवेशद्वाराच्या ह्याच्यावरती असलेलं नक्षीकाम आता मी तुम्हाला दाखवतोय. खूप सुंदर नक्षीकाम इथे सुद्धा आहे. बाहेरच्या ललाटपट्टीवरती आपण गणपती बघितला होता. इथे लक्ष्मी सरस्वती आहे आणि आतल्या ललाटपट्टीवरती लक्ष्मी आहे. आता आपण आतमध्ये जाऊयात. हा आहे मंदिराचा सभामंडप दाखवतो. इथे खूप सारे खांब आहेत. एकूण जर सगळ्या मंदिरातले खांब आपण मोजले तर ते 120 खांब या मंदिरामध्ये आहेत आणि प्रत्येकावरती वेगवेगळं नक्षीकाम आहे. आता इथले जे हे खांब आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये महाभारतातले, रामायणातले, पुराणातले आणि पंचतंत्राच्या गोष्टींमधले काही प्रसंग कोरलेले आहेत. त्यातले काही मोजके प्रसंग आता आम्ही तुम्हाला दाखवतो. आपण ह्या मंदिराची रचना जर बघितली तर 6व्या शतकामध्ये हे मंदिर बांधायला सुरुवात झालेली होती आणि जवळपास
500 वर्ष लागली हे मंदिर पूर्ण व्हायला आणि या 500 वर्षांच्या कालावधीमध्ये खालची बाजू जर मंदिराची बघितली तर चालुक्य शैलीमधला बराचसा प्रभाव इथे दिसतो. मधला भाग जर बघितला तर शिलाहार प्रभाव आपल्याला इथे दिसतो आणि वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर यादव शैलीचा प्रभाव आपल्याला दिसतो. म्हणजे 3 राजांच्या बांधकामांच्या शैलीचा प्रभाव आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतो. आता आम्ही तुम्हाला छोटी छोटी शिल्प दाखवतो, काही पंचतंत्रामधली, रामायणामधली आणि पुराणातली. आता आपल्याला जो दिसतो आहे तो कोदंडधारी राम दिसतो आहे. याच खांबाच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर इथे सुद्धा रामाचं शिल्प आहे. आणखी एका दुसऱ्या खांबावरती हे महादेवाचं चित्र कोरलेलं आहे किंवा शिल्प आहे. महादेवाचं आणखी एक शिल्प, पायाखाली एक राक्षस आपल्याला दिसतो आहे आणि वरती महादेव दिसतो आहे. आता जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हे पंचतंत्रामधली एक गोष्ट आहे. मगर आहे, तिच्या पाठीवरती बसलेलं माकड दिसतंय आणि ते वरती झाडाच्या कैऱ्या काढतंय. असं पंचतंत्रामधल्या गोष्टीची एक चित्रण इथे आहे. एक नृत्य करणारी स्त्री आपल्याला इथे दिसते आहे. आपल्या त्या कालावधीमधल्या संपूर्ण समाज जीवनाचं, व्यापाराचं आणि कलेचं आणि संस्कृतीचं सगळ्याचं चित्रण आपल्याला इथे विविध शिल्पांमध्ये केलेलं दिसतं. अशा प्रकारची विविध शिल्प या प्रत्येक खांबावरती कोरलेली आहेत. आता आपल्याला जी स्क्रीनवर दिसते ही एक पंचतंत्रामधली गोष्ट आहे. कासव आहे, काठीला त्यांनी पकडलेला आहे आणि ती कासव, बडबड करणारं कासव, ही पंचतंत्रातली गोष्ट जर तुम्हाला माहिती असेल तर हे शिल्प तुम्हाला समजेल. आता तुम्ही हे स्केच बघा, शिल्प बघा. इथे शिल्प तयार झालेलं नाहीये, पण आपल्याला इथे त्या शिल्पाचं स्केच केलेलं दिसतंय. म्हणजे थोडेसे टवके मारून त्याच्यावरती स्केच तयार केलंय, पण हे शिल्प पूर्ण झालेलं नाहीये. या मंदिराचं बांधकाम 100% पूर्ण कधीच झालेलं नाही. सभामंडपातल्या एका कोपऱ्यामध्ये या सप्तमातृका आहेत. चालुक्य राजांच्या देवता सप्तमातृका होत्या. तर या मधल्या सप्तमातृका आहेत. डाव्या बाजूला शंकर आहे, त्याच्या पायाशी नंदी दाखवलेला आहे आणि जर इथे उजवीकडे आपण बघितलं तर उजव्या बाजूला गणपती आहे आणि त्या गणपतीचं वाहन उंदीर सुद्धा दिसतंय. म्हणजे एका बाजूला गणपती, एका बाजूला शंकर आणि मध्ये असलेल्या या सप्तमातृका इथे ठेवलेला आहे. सध्या हे शिल्प कदाचित बाहेर असेल, तिथनं आता आणून ठेवलं असेल, पण या कोपऱ्यामध्ये इथे हे शिल्प ठेवलेलं दिसतं. चालुक्यांच्या देवता सप्तमातृका, गणपती आणि शंकर. आतमध्ये सुंदर नक्षीकाम आहे जे बघतच राहावंसं वाटतं. अशी छोटी छोटी देवळं सुद्धा आतमध्ये मंदिरामध्ये आहेत. देवड्या ज्याला म्हटलं जातं, अशा देवड्या सुद्धा आतमध्ये आहेत. हा खांबाचा कोपरा बघा, वरचा कोपरा बघा, केवढा सुंदर कोरीव काम केलेलं आहे. असंच कोरीव काम सुंदर आपल्याला बऱ्याच खांबांवरती दिसतं. आणि हे जे खांब आहेत हे संपूर्ण खांब अखंड खांब आहेत. एका दगडामध्ये कोरलेले हे खांब आहेत. एक खांब जवळपास 12 फूट उंचीचा आहे किंवा 16 फूट उंचीचा खांब आहे आणि अखंड दगडामध्ये कोरलेले हे खांब आपल्याला दिसतात. आता आम्ही मंदिराच्या अंतराळामध्ये आलेलो आहोत. मंदिराच्या अंतराळामध्ये डाव्या बाजूला ही मूर्ती आहे, पुरुषाची मूर्ती आहे. त्या पुरुषाच्या मूर्तीच्या हातामध्ये आंबे दाखवलेले आहेत आणि या मूर्तीला ह्या ठिकाणी एक नख आहे आणि हे नख जर आपण इथे बोट लावून बघितलं ना तर नखाची धार सुद्धा आपल्याला बोटाला जाणवते. इतकी सुंदर नखाची धार इथे दाखवलेली आहे. आता या पुरुषाच्या गळ्यातले दागिने बघा तुम्ही, किती सुंदर पद्धतीने, किती छोट्या आकाराचं कोरीव काम या पुरुषाचं दागिन्यांमध्ये केलेलं आहे. असेच दागिन्यांचं नक्षीकाम पुरुषांच्या सगळीकडे आणि स्त्रियांच्या सुद्धा दिसतं. खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता त्याच्या पायामधले तोडे, त्याच्या पायातलं सुद्धा नक्षीकाम सुंदर. त्याची पायाची नखं सुद्धा अगदी रेखीवपणे कोरलेली आपल्याला दिसतात. आता जो आपण पुरुष बघितला त्याच्या समोरच असलेला हा दुसरा पुरुष आहे. ह्याच्या पुरुषाच्या गळ्यात असलेले हार सुद्धा बघा, किती सुंदर नक्षीकाम इथे केलेलं आहे. त्याच्या कमरेमधला कंबरपट्टा हा सुंदर आहे. त्याच्या खाली माळा ओवलेल्या आहेत. त्याचा स्कर्ट सारखा जो भाग आहे तो त्याच्यावरती पण नक्षीकाम आहे आणि ह्याच्याही पायामध्ये तोडे आणि खालती माळा आणि त्याचे पाय सुंदरपैकी आपल्याला कोरलेले इथे दिसतात. इतकं सुंदर नक्षीकाम आहे. त्या पायाची नखं सुद्धा आपल्याला क्लिअर कट दिसतात. इतकी सुंदर नक्षीकाम. विचार करा की हे एवढं बारीक नक्षीकाम करायला आणि सुंदर मूर्ती घडवायला किती कालावधी आणि किती खर्च आला असेल. आणि ह्या मूर्तीचं विशेष आहे की ही पूर्ण मूर्ती जी आहे ही पूर्ण मूर्ती एकाच दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. आता आपण पुरुष द्वारपाल बघितले होते. इथे स्त्री द्वारपाल दाखवलेले आहेत. ह्या बाजूला एक आहे आणि त्याच्या ह्या बाजूला एक आहे आणि इथे मध्यभागी मुख्य गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये सुद्धा आतमध्ये खूप खांब आहेत आणि त्या खांबांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं. इथे जर आपण वरती बघितलं ललाटपट्टीमध्ये गजांत लक्ष्मीचं शिल्प कोरलेलं आपल्याला दिसतं. या बाहेरच्या बाजूचं नक्षीकाम सुद्धा आपण सुंदर नक्षीकाम इथे बघू शकता.
आता तुम्ही हे नक्षीकाम बघा, किती सुंदर नक्षीकाम आहे. हे झुमरासारखा आकार ह्याला कोरलेला आहे आणि हा बोट घालून आपल्याला मागून बघता येतो. इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि काय वर्णन करू मी ह्या नक्षीकामाचं, मला शब्द नाही येत वर्णन करण्यासाठी. इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. मंदिराच्या बऱ्याच मंदिरांच्या बाहेर आपल्याला जय आणि विजय असलेले दिसतात. ह्या मंदिरामध्ये आपल्याला फक्त उजव्या बाजूला असलेला विजय दिसतो, जो आता आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. जवळपास 8 फूट उंचीची ही विजयाची मूर्ती आहे. डाव्या बाजूला असलेला जय इथे जागेवर नाहीये, तो भग्न अवस्थेमध्ये मंदिराच्या बाहेर आहे. ती भग्न अवस्थेत असलेला जय मी तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दाखवतो. हा आणखी एका खांबावरचं कोरीव काम बघा. इथे त्याच्या मागे घालून आपल्याला बोट घालून बघता येतं. आता हे आतलं नक्षीकाम कसं केलं असेल आणि कुठल्या प्रकारची हत्यारं वापरली असतील आपण कल्पनाच करू शकत नाही. इतकं सुंदर नक्षीकाम इथे केलेलं दिसतं. या मंदिरामध्ये काही परदेशी लोकांची सुद्धा शिल्प आपल्याला दिसतात, ज्यांचे चेहरे परदेशी आहेत. आपल्या त्यांच्या पेहरावावरून सुद्धा लक्षात येतं. असे परदेशी लोकांशी त्या कालावधीमध्ये व्यापार होत होता हे आपल्याला त्याच्यावरून दिसतं. बाहेरच्या बाजूला अजून परदेशी लोक आहेत, ते मी तुम्हाला बाहेरनं दाखवीन. आता आपल्याला दिसतोय हा एक रामायणातला प्रसंग आहे. लक्ष्मण रामाच्या मांडीवरती मूर्छित होऊन पडलेला आहे आणि ह्याच खांबाच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला हनुमान दिसतो. तो मी आता तुम्हाला दाखवतो. तो पर्वत आणायला गेलेला हनुमान इथे आपल्याला त्याच्याच बाजूला आपल्याला दिसतो. हा पर्वत घेऊन निघालेला बजरंगबली त्याच खांबावरती दुसऱ्या बाजूला आहे. असे रामायणातले आणि पौराणिक प्रसंग पण आपल्याला इथे बघायला मिळतात. ह्याच सभामंडपातल्या आणखी एका खांबावरती आपल्याला हे एक बजरंगबलीचं वेगळं रूप दिसतं. दक्षिणमुखी मारुती या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणखी एक विष्णूची मूर्ती, शंखचक्र पद्मगदा हातात घेतलेली विष्णूची मूर्ती एका खांबावर आहे आणि एका खांबावरती विष्णूचा 9वा अवतार बौद्ध सुद्धा आपल्याला कोरलेला दिसतो. आपले पूर्वज किती काय म्हणतात ॲडव्हान्स होते हे आपल्याला इथून दिसतं. डिजिटल डिझायनिंग जसं आत्ताच्या कालावधीमध्ये केलं जातं तसं डिजिटल डिझायनिंग सारखा प्रकार पाषाणामध्ये कोरलेला आपल्याला इथे दिसतो. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे 3D शिल्प कोरलेलं आहे. याच्या मागून आपण बोट घालून बघू शकतो. समोरनं हे दगड आहे आणि ह्याच्या मागे बोट घालून आपण बघू शकतो. पूर्णपणे मागून बोट जातं आणि समोरचा दगड जसाचा तसा आहे. ही 3D शिल्पकला त्या कालावधीमध्ये म्हणजे 7व्या-8व्या शतकामध्ये आपल्याकडे होती. म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते ह्याची कल्पना आपल्याला याच्यावरनं येते. आणि आत्तापर्यंत आपण जेवढं शिल्पकाम ह्या मंदिरामध्ये बघितलं, हे सगळे शिल्प जे आहेत, हा जो बसाल्ट नावाचा खडक आहे, हा खडक आपल्याकडे ह्या भागामध्ये मिळत नाही. हा बाहेरून कुठून तरी किमान 100 किलोमीटर लांबून हे सगळे खडक इथं आणलेले आहेत. आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये असलेल्या डाव्या बाजूच्या कोपेश्वराचं आणि उजव्या बाजूला असलेल्या धोपेश्वराचं दर्शन घेत आहोत. डाव्या बाजूचा कोपेश्वर आहे आणि उजव्या बाजूचा धोपेश्वर, म्हणजे शंकर आणि विष्णू एका ठिकाणी असे आपल्याला फार कमी वेळेला आपल्याला जगात बघायला मिळतात. हा मंदिराच्या गाभाऱ्याची काही दृश्य आहेत आणि या गाभाऱ्यामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे, पण पूर्ण अंधार आतमध्ये आहे. ओम नमः शिवाय. तर मंडळी, हे सुंदर मंदिर आतल्या बाजूने आपलं आता बघून झालेलं आहे. हे सुंदर मंदिर आता आपण बाहेरच्या बाजूनी बघणार आहोत. पण व्हिडिओ सुरू करून जवळपास 18 मिनिटं झालेली आहेत, त्यामुळे हा भाग आपण इथेच संपवत आहोत. मंदिर बाहेरून आपण पुढच्या भागामध्ये बघायला सुरुवात करणार आहोत. कोपेश्वर मंदिर खिद्रापूर भाग क्रमांक 2 हा आपला पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. त्या भागामध्ये आपण मंदिर संपूर्ण बाहेरून बघणार आहोत आणि खूप काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आशा करतो की हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल. इथलं शिल्प सौंदर्य आपल्याला आवडलं असेल. इथलं शिल्प वैभव आपल्याला आवडलं असेल. हे भारताचं सौंदर्य आहे आणि हे भारताचं वैभव आहे. जर आपल्याला हे शिल्प सौंदर्य आणि शिल्प वैभव आवडलं असेल, आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या केदार पूजा चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही विनंती आहे. चला तर मग कोपेश्वर मंदिर खिद्रापूरच्या दुसऱ्या भागामध्ये थेट भेटूयात. धन्यवाद.